जैन बोर्डिंग जमिनी खरेदी घोटाळा प्रकरणी झी24 तासच्या हाती एक महत्त्वाची माहिती लागलेली आहे। या जागेचं 1958 सालचं खरेदी खत झी24 तासच्या हाती लागले। जागेच्या मूळ खरेदी खत आणि ट्रस्ट डीड मध्ये विश्वस्त मंडळीला ही जमीन विक्रीचा कोणताही अधिकार नसल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे। त्यामुळे ही जमीन ट्रस्टनं विकलीच कशी असा सवाल जैन कार्यकर्ते लक्ष्मीकांत खाबिया यांनी केला आहे। तर लक्ष्मीकांत खाबिया यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी। ट्रस्टचे मूळ खरेदी खत आणि मूळ त्यांचं ज्याला आपण म्हणतो सेल्स डीड किंवा रजिस्ट्रेशन ट्रस्ट डीड म्हणजे ज्याला आपण घटना म्हणू, त्या ट्रस्टची घटना आता माझ्या हातात आली। महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे। ही तारीख किती आहे? 10/7/58 आणि याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे? त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलं आहे, तुम्हाला जरी पैसे कम पडले ट्रस्ट चालवायला तर ती जमीन विकायची नाही। तुम्ही समाजाकडनं पैसे गोळा करा देणगी स्वरूपात किंवा कर्ज काढा, फार तर तिथं एखादं दुकान भाड्याने घ्या, पण ही जमीन विकू नका असं ह्या ट्रस्टच्या हिराचंद नेमचंद बोर्डिंगच्या ट्रस्टमध्येच हे स्पष्ट लिहिलं आहे। तरीही मग ही जमीन विकायला परमिशन कशी मिळाली हा सर्वात महत्त्वाचं। हे तर काहीच नाही, तर आणखीन एक मोठं डॉक्युमेंट माझ्या हाती लागले, ते म्हणजे या जमिनीचं मूळ खरेदी खत। ह्या खरेदी खताची तारीख आहे साधारण 23/7/58 म्हणजे घटनेनंतरची ही खरेदी खत झालेली आहे। आणि ही खरेदी खत ह्या ट्रस्टच्या नावाने झाल्या, हे ना की त्या फॅमिलीच्या नावाने झालेले, दोषी फॅमिलीच्या। आणि त्या हिराचंद नेमचंद दिगंबर ट्रस्टच्या नावाने हे खरेदी खत झाले। आणि जागा कोणी दिली? CS शहा नावाने। आणि त्या जागेची मूळ किंमत किती आहे? 1958 साली झालेले आहे 47,000 म्हणजे किती? अवघ्या 47,000ला ही जमीन त्यावेळेस ह्या ट्रस्टच्या नावाने। आणि त्यात स्पष्ट लिहिले ही जमिनीची खरेदी खत घेतल्यानंतर या जमिनीचा उपयोग हा फक्त ठराविक उद्देशासाठी म्हणजे बोर्डिंग असेल, तिकडे धार्मिक एज्युकेशन ह्या सगळ्या गोष्टीसाठीच करायचा, ना की कमर्शियल यूज करायचा नाही। हे दोन्ही महत्त्वाचे डॉक्युमेंट आज आपल्या झी24च्या हाती लागलेले आहेत। आणि तरीही मग हे डीड कसं झालं, हे सेल्स डीड कसं झालं, असे अनेक प्रश्न आहेत। या संदर्भात आपल्यासोबत अधिक माहिती देण्यासाठी जैन समाजाचेच कार्यकर्ते आहेत, समाजासाठी नेहमी लढणारे लक्ष्मीकांत खाबिया। काही जमिनीची विक्रीची हे घटना नाहीये, तो ज्याच्याकरता आहे त्याच्याकरताच ते वापरायचं आहे। म्हणजे ट्रस्टी फॉर म्हणजे जसे ट्रस्टी बदलत जातील तसंही त्याला हे सगळं लागू होईल असं याच्यामध्ये म्हटलेलं आहे। आणि दुसरं याचं जर खरेदी खत पाहिलं तर ट्रस्ट डीड झाल्यानंतर खरेदी खत 23/7/58 झाले। आणि खरेदी खतामध्ये पण म्हटलं की ज्या सब्जेक्ट असा उल्लेख आहे त्याच्यामध्ये की ज्या विषयाकरता ही जागा घेतली त्याच विषयाकरता ती वापरावी। हे खरेदी खत रद्द ह्याच घटनेनुसार होतं। ह्याच्यामध्ये ज्यांनी जागा घेतली त्याच्यावर आमचा आक्षेप नाही, तो व्यावसायिक आहे, ह्यांनी दिली, 4 पैसे कमवले, त्यांनी घेतली, त्याच्यावर आमचा अजिबात आक्षेप नाही। पण ज्या उद्देशाने ही जागा घेतली त्या उद्देशाला हरताळ फासण्याचं काम कुठं झालंय का असं आम्ही आता चार्टर्ड कमिशनरनं हायकोर्टात मागणी केलेली आहे। जे याचिकाकर्ते हायकोर्टात गेलेत, जे याचिकाकर्ते चार्टर्ड कमिशनरला ज्यांनी याचिका दाखल केली ते कालांतराने सगळं सत्य पुढं होईल। पण आम्हाला एक विश्वास आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवरती की तो जैन समाजावरती अन्याय होऊन देणार नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोर, सच्चिदानंद फुंदे, झी मीडिया, पुणे।